हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी नीताच क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कशा आहात सर्वजणी? मजेत ना? मी देखील मजेत आहे आणि माझी शिवणकामाची आवड जपत आहे. तर आता माझ्या हातात एक मटेरियल जे तुम्ही बघत आहात ना, ते चक्क 14 वर्ष जुनं आहे आणि 14 वर्षापूर्वी हे मी माझ्यासाठी ड्रेस शिवला होता ना, त्याच्यातून हे कापड उरलेलं होतं. म्हणजे मी तेव्हा तेवढी बारीक होते. तर तेच मटेरियल म्हटलं भरपूर दिवस झाले ते सारखं मला दिसत होतं आहे म्हणजे मी जपून ठेवलेलं. कारण की तेव्हा जो ड्रेस शिवलेला ना ह्या मटेरियलमधून तो माझा फेवरेट ड्रेस होता. म्हणजे माझ्या भावाने आणि वहिनीने ते पहिल्यांदा लग्नानंतर बाहेर फिरायला गेले ना, तेव्हा त्यांनी ते चेन्नईवरून आणलेलं. तर ते एक छान असं मटेरियल होतं. तर त्याचाच मी आता ड्रेस स्टिच करत आहे. तर मी जेवढे ते 2 फोल्ड करून जेवढी उंची आली ना, तर तेवढी उंची मोजून घेतली. त्यानंतर मी शोल्डर दिलं 7 इंचाचं, मुंडा दिला 7 इंचाचा आणि म्हटलं मी काही ठरवलेलं नव्हतं. म्हटलं बघूया आता याच्याने डायरेक्टली काय होतंय ते. आधी मला वाटलेलं की म्हणजे फुल कुर्ती होईल असं. तर गुडघ्यापर्यंत, पण ती तशी नाही झाली आणि स्लीवलेस असं स्टिच करायचा विचार चाललेला, पण तसं नाही झालं. मी मोजून बघितलं, तसं नाही झालं. म्हटलं ठीक आहे, मग शॉर्टमध्ये म्हणजे जीन्सवर वगैरे घालता येईल असं टॉप किंवा घरीही आपण रेग्युलर असं प्लाझोसोबत घालू शकतो, असं असं जरी झालं तरी ठीक आहे म्हणून मग मी कटिंग करायला घेतली. तर मी काही पॅटर्न वगैरे ठरवलेलं नव्हतं, पण मी असंच कटिंग करायला घेतल्यावर मी शोल्डर दिलं 7 इंच, मुंडा 7 इंचाचा. नंतर छातीचं माप म्हणजे 36 मापाची शिवायची होती म्हणून मग मी 9 इंच छातीचा चौथा भाग दिला. त्याच्यात 1 इंच मी लूज ठेवलं आणि परत अजून 1.5 इंच हे मार्जिनचं दिलं आणि खालच्या भागावर जेवढा तो घेर आहे ना, तेवढा पूर्णच्या पूर्ण घेतला. मला ते पेप्लम टाईप आहे ना, तसं बनवायचं होतं. विचार आलेला डोक्यात म्हणून बघा असा असा घेर दिला फक्त आणि बाकी काही नाही आणि ते फिटिंगच्या पॉईंटपासून असं जोडून घेतलं. आपण ज्या प्रकारे अंब्रेला कटिंग करतो ना, तशा प्रकारे मी जोडून घेतलं आणि उरलेल्या फॅब्रिकने मग स्लीव तयार करता आले असतं. मग ड्राफ्टिंग झाली आणि आता डायरेक्टली कटिंग करायला घेतलं. म्हणजे हातात जर एकदा टेप आणि कैची, चॉक हे जर आलं ना, की आपल्या म्हणजे मनात नसते ना तशी आपण स्वतःसाठी म्हणजे डिझाईन तयार करू शकतो. हे फक्त आपण जेव्हा स्वतःचं करत असतो ना, तेव्हाच जमतं. कारण की आपण दुसऱ्याचं जेव्हा कस्टमरचं वगैरे स्टिच करत असतो ना, तेव्हा आपल्याला त्यांना आधी विचारावं लागतं, तुम्हाला कोणती डिझाईन हवी आहे, कशी पाहिजे. कधी ते आपल्याला सांगतात, की तुम्ही सजेस्ट करा आणि कधी आपण त्यांना सांगतो, की तुमच्या मनाने ठरवा म्हणून. म्हणून ते ठरवलेलं असतं. पण जेव्हा आपण स्वतःचं कटिंग करतो ना, तेव्हा आपण ठरवलेलं नसतं. तेव्हा आपण डायरेक्टली जे आहे ते मनात आलं, कैची हातात आली, खडू आला आणि टेप आलं, की आपण लगेच त्याच ह्याच्याने आपल्या डोक्यात जसं सध्या चालू आहे त्याच बेसवर आपण लगेच कटिंग करून घेतो. तर हे बघा अशा पद्धतीने कटिंग ही झालेली त्या कपड्याची आणि त्यानंतर मग लगेच मला स्लीव कट करायचे होते. स्लीव मग मी कापड मोजलं, की किती कापड आपल्याकडे उरलेलं आहे. मग जेवढं उरलं होतं ना, तेवढ्या वेळेस मग म्हटलं याच्यात पण आपण अंब्रेला स्लीव कटिंग करूया. म्हणजे थोडंसं युनिक वाटेल. तर तुम्ही आता शेवटी बघायलाच म्हणजे टॉप कसा झालेला आहे ते. तर हे बघा अशी उंची जेवढी आली ना, तेवढी म्हणजे त्याची 9 इंच ही उंची आलेली आणि मग आपण छातीचा चौथा भाग घेतला आहे आपण 9 आणि त्याच्यात 1 इंच ॲड केलं आहे, म्हणजे असं 10 इंचाची त्याची रुंदी अशी घेतलेली आणि उरलेला जो खालचा स्पेस होता ना, म्हणजे तिथे असा आपण लगेच अंब्रेला टाईप आकार हा देऊन घेतला. मलाच कन्फ्युजन होतं. म्हणजे मी जेव्हा कटिंग करत होते ना, तेव्हा मला जसं वाटत होतं, की चांगलं दिसेल की नाही, बरोबर येईल की नाही असं वाटत होतं. पण मी ठरवलेलं की मला माझ्या म्हणजे क्रिएटिव्हिटीने काहीतरी वेगळं करायचं आहे. म्हणजे कोणाचं कॉपी करून नाही, कोणी तसं केलं आहे तसं नाही. पण जसं माझ्या कपड्यांसाठी ना मी तसंच हे करते, की म्हणजे जेव्हा मी माझे स्वतःचे कपडे कटिंग करत असते ना, तेव्हा माझं असं मत असतं, की मला कोणाला कॉपी करायची नाही आहे. कोणी स्टिच केलं तसं करायचं नाही आहे. मला माझं काहीतरी वेगळं क्रिएट करायचं आहे. असं माझं तेव्हा मत असतं. तेव्हा मग मी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आणि आताही मी तेच केलं आहे. आता लास्ट स्टुडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, जे मी कुर्ती स्टिच केली होती ना, ती आता जी मी वेअर केलेली आहे ती, तर ती कुर्ती पण मी आधी म्हणजे असं ठरवलेलं होतं. मी ती कुर्ती म्हणजे कोणासारखी मला कॉपी करायची नाही आहे. म्हणजे त्याचं मी भरपूर असे ना फ्रॉक टाईप पण शिवले आहेत किंवा अंब्रेला शिवले आहेत किंवा शॉर्ट कुर्ती शिवली असं शिवले आहेत भरपूर. पण ते जेव्हा मटेरियल मी हातात घेतलं ना, तेव्हा मी ठरवलेलं की मला काहीतरी वेगळं स्टिच करायचं आहे. तेव्हा मी ते शिवलेलं आणि आता बघा हे स्लीव कशा प्रकारे दिसत आहेत बघा. नॉर्मलही नाही आणि अंब्रेलाही नाही आणि वेगळ्या प्रकारचे असे स्लीव मी आता कटिंग केलेले आहे. हे त्याचं पूर्ण स्टिच झाल्यावर आपण बघूया.
हे बघा अशा प्रकारे आता स्लीव त्याचे झालेले आहेत. आणि मग गळ्याचा आकार द्यायला ना आपल्याला जेवढं फॅब्रिक लागतं ना, म्हणजे कॅनव्हास लावून जेवढं स्टिच करण्यासाठी तेवढं फॅब्रिक माझ्याकडे उरलेलं नव्हतं. मग मी म्हटलं डायरेक्टली आपण पायपिंग केल्यासारखं थोडेसे असे जाड पायपिंग करूया आणि त्याच्यानेच आपण आता गळ्यालाही आकार देऊन घेऊया. कारण की कॅनव्हास लावून जर स्टिच करायचं असेल ना, त्यासाठी कापड आपल्याला जरा जास्त लागतं. मशीनवर बसल्यावर सर्वात आधी सर्वच टेलरना, म्हणजे सगळे जे कपडे शिवतात ना, त्यांना आपल्या मशीनवर बसताना आधीच पाया पडायची सवय असते. तशीच मला देखील आहे. दिवसातून जितक्या वेळा मी बसेल ना, तितक्या वेळा सुरुवात करताना आधीच म्हणजे पाया पडल्याच जातात, आपोआपच होतं ते, आधीच हातांना सवय झालेली आहे. तर स्लीव आधी घेतल्या. स्लीव घेतल्यावर आधी खालच्या बाजूने ना एक अशी सरळ तशी टीप मारून घेतली. त्यानंतर परत ते कापड फोल्ड केलं आणि परत तशीच टीप मारून घेतली. काय माहीत आज का धागा सारखा सुटत होता. धागाच कच्चा असल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. म्हणजे मशीन आपली किती पण चांगली असली ना, तरी जर धागा जर कच्चा असेल ना, तर धागा सारखा तुटतच असतो. हे माझा अनुभव आहे. म्हणजे तेव्हा जर आपण कितीही विचार केला ही मशीन जुनी आहे, नवी आहे, काय आहे, पण ते धागा कच्चा असल्यामुळे हा धागा तुटण्याचा प्रॉब्लेम हा येत असतो. तर परत एकदा अशी टीप मारून घेतली. जर माझी पिकोची मशीन जर चालू राहिली असती ना, तर मी त्याच्यावर पिकोच केलं असतं फक्त. तर पिकोची मशीन चालू नव्हती आणि मैत्रिणीकडे द्यायचं म्हटलं तर मग मी उशिरा आता बसलेली मशीनवर, म्हणून मग तिच्याकडे मला देता आलं नाही. नाहीतर माझं काही जर पिको करायचं काम असेल ना, पटकन माझ्या मैत्रिणीकडे देते आणि ती लगेच मला पिको करून देते. मला मशीनवर बसले होते ना, तेव्हा जरा असं मला ते आर्थिंग म्हणतात ना, तसं असं मला थोडंसं असं करंट मारल्यासारखं झालं, म्हणून भीती वाटत होते काय झालं असं. आता एक स्लीव करून झाली, आता दुसरी स्लीव लगेच करायला घेतली. परत तशीच सरळ अशी एक टीप मारून घेतली आणि त्याच्यानंतर लगेच दुसरी ही टीप अशी फोल्ड करून मारून घेतली. अशा प्रकारे दोन्ही स्लीव झाल्या. त्यानंतर आता गळ्याचा आकार हा देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेतले. गळ्या रुंदीच्या इथे ना मी मार्किंग म्हणजे कट करून घेतलेलं आहे, म्हणजे मागे पुढे दोन्ही सेम आलं पाहिजे असं. आणि पुढचा गळा 6.5 इंचाचा आहे. त्याला असं गोलाकार कटिंग करून घेतला. मागचा गळा 2.5 इंचावर कटिंग करून घेतला. त्यानंतर दोन्ही पार्ट असे ओपन करून शोल्डर जोडून घेते. जेव्हा आपण आपले स्वतःचे कपडे स्टिच करून आपण स्वतः वेअर करतो ना, तेव्हा खूप छान वाटतं की आपण काहीतरी डिझाईन केलेलं आहे आणि आपण स्वतःची डिझाईन स्वतः आता वेअर केली आहे ना, खूप छान वाटतं. आता ते गळ्यात शोल्डर जोडले गेले, त्याच्यानंतर आपण स्लीव जोडून घेऊया. आता स्लीव असे ना चांगले म्हणजे वेगळ्या याच्यामध्ये फ्रिल टाईप असे आलेले आहेत, पण त्यावर जर पिको केलेलं राहिलं असतं ना, तर खूप छान वाटलं असतं. पण जाऊ देत आता, असं पण छानच वाटत आहे असं म्हणून सोडून द्यायचं. आणि स्लीव अटॅच करून घेतले. अशा प्रकारे जर तुम्ही मी ज्या पद्धतीने स्लीव कट करते ना, त्या पद्धतीने तुम्ही स्लीव कटिंग कराल ना, तर तुम्हाला असं म्हणजे जोडताना कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही. बघा, कुठेही कमी जास्त काही पडलेलं नाही आहे. जितका छातीचा भाग असतो ना, आपला छातीचा चौथा भाग जितका असतो ना, तितकंच आपल्याला मुंडा हा घ्यायचा असतो. आणि तितकाच आपल्याला स्लीवची घडी ही घ्यायची असते. म्हणजे 4 फोल्डमध्ये घडी ठेवून आपल्याला छातीचा चौथा भाग हा घ्यायचा असतो. जर आपण समजा 1 इंच लूजिंग दिलेली आहे ना, म्हणजे छातीचा चौथा भाग जर 36 आहे आणि 1 इंचाचं आपण लूजिंग दिलेलं आहे आणि 2 इंच मार्जिन, तर मार्जिन नाही धरायचं, पण ते 1 इंच लूजिंग दिलेलं आहे ना, ते त्याच्यात ॲड करून मग आपल्याला जर छातीचा चौथा भाग 9 असेल आणि त्याच्यामध्ये लूजिंग 1 असेल ना, तर 10 इंच आपल्याला एवढं याची बाहीची घडी घ्यायची असते. तर स्लीव अटॅच करून झाल्यानंतर आपण आता जी 1.5 इंचाची आपण जी मार्जिन घेतलेली होती ना, त्या 1.5 इंचाच्या मार्किंगवर आपण अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. फिटिंगची शिलाई दोन्ही बाजूला, एका बाजूला मारली गेली तर दुसऱ्या बाजूला मारून घेऊया. अशा प्रकारे आपण
फिटिंगची शिलाई मारून घेऊया. खालच्या बाजूलाही आपण अशी पट्टी तयार करून घ्यायची. आधी सिंगलवरच अशी मी शिलाई मारून घेते, नंतर परत आपण स्लीवला जसं केलं ना तसं सिंगल नंतर डबलवर अशी शिलाई मारून घ्यायची. तर दुसरं फोल्ड करूनही तशी शिलाई मारून घ्यायची. तुम्ही फायनल लुक बघाल ना, तुम्हालाही वाटेल की म्हणजे वाटलं नव्हतं की अशा प्रकारची हे टॉप, कुर्ती नाही म्हणता ना, टॉप तयार होईल असं. तर छान वाटत होतं. 14 वर्ष जुनं कापड म्हणजे मी ते किती आवडीने जपून ठेवलेलं असेल याचा विचार करा. माझ्याकडे असे भरपूर असे फॅब्रिक आहेत, कारण की मी लग्नाच्या आधीपासून स्कूलमध्ये असल्यापासून मी कपडे शिवत होती आणि मला आवड होती कपड्यांची वेगवेगळ्या फॅब्रिकची. तर मी जपून ठेवलेलं आहे. फ्रंट गळ्याला, पुढच्या गळ्याला ना असे मी 4 चुनट द्यायचे असे ठरवलेले, कारण की ते चुनट दिल्यामुळे ना ते आधीच फ्रिलचं आहे ते टॉप, आणि त्याला जर चुनट दिलं ना तर त्याला अजून छान फ्रिल येईल, म्हणून मी असे 4 चुनट दिले होते, असे बारीक बारीक असे. बारीक बारीक अशा 4 चुन्या दिल्या आहे बघा अशा, आणि त्यानंतर त्याच्यावर अशी जाड अशी पायपिंग केली. जर कॅनव्हास राहिलं असतं, म्हणजे कापड जर जास्त राहिलं असतं ना, तर मी कॅनव्हास लावून छान असा गळा तयार केला असता, पण कापड जास्त नसल्यामुळे मग मी कॅनव्हास लावलं नाही, डायरेक्टली पायपिंग करायचंच ठरवलं. माझ्याकडे असे भरपूर फॅब्रिक आहेत की ते मी आधीपासून जपून ठेवलेले आहे. जेव्हा मला जे फॅब्रिक आवडलं ना, त्याच्यातून मग मी तेवढं फॅब्रिक म्हणजे किती अर्धा मीटर 1 मीटर जरी असेल ना, तरी मी जपून ठेवते आणि विचार करते की याचं नंतर काहीतरी स्टिच करणार. पण त्याचं ते नंतर कधी येतच नाही, कारण की लोड असतो ना कामाचा, हे झालं की ते झालं की ते असं चालूच असतं. मग नंतर जे जपून ठेवलेलं फॅब्रिक असतं ना, त्याचा नंबरच लागत नाही. मग आता म्हटलं चला ते काढून ठेवलेत मी असं समोर, की पटकन मला दिसतील आणि मी त्याचं काहीतरी स्टिच करून माझ्यासाठी अजून कोणासाठी असं मी म्हणजे तयार करू शकते, कारण की ते पण असं शेवटी ते कापडच आहे, ठेवून ठेवून खराबच होणार आहे. त्यापेक्षा ते दिसतंय समोर तर त्याला छान छान असं स्टिच करायचं, वेअर करायचं आणि आनंद घ्यायचा. तर ती माझी जर पायपिंग जर झाली ना कंप्लीट, तर माझं कुर्तीच येते माझ्या तोंडासारखं. कुर्ती नाही पण टॉप लगेच तयार होईल, आणि मग त्याचा फायनल लुक तुम्हाला बघायला मिळेल. आणि कसं वाटलं माझा टॉप मी स्टिच केलेलं ते मला कमेंट करून सांगा, आणि आवडलं तर नक्की लाईक करा. आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून काही वेगळ्या प्रकारचं काही जर बघायचं असेल, त्याची कटिंग स्टिचिंग जर तुम्हाला बघायची असेल, शिकायची असेल, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझंही जर काही चुकलं तर कमेंट करून सांगा. बघूया आपण याचा फायनल लुक आता. बघा किती छान असं झालेलं आहे. हे बघा माझी कुर्ती किती छान झालेली आहे, आणि रात्रीचे बघा किती वाजले, 1:15 वाजलेला आहे, आणि तेव्हा मी ती कुर्ती स्टिच केली, म्हणजे सगळे झोपले घरातून तेव्हा. वाव, छान. बघा तुम्हालाही जर आवडली असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा. झुडिओमधून आणल्यासारखी दिसते. चला तर बाय बाय.